आणि आताची दुःखद बातमी आपण पाहतोय। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आताची ही महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे। बॉलिवूडचा वीरू काळाच्या पडद्याआड गेलेला आहे। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। तर आपण मगासपासून व्हिज्युअल सुद्धा पाहत होतो। त्यांच्या घरी रुग्णवाहिका पोहोचलेली आहे। घराबाहेर बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे। त्यांच्या चाहत्यांमध्ये सध्या शोकाकुल वातावरण आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर संपूर्ण बॉलिवूड नगरी त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला शोकभावना व्यक्त होत असल्याचं दिसतंय। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र ते नंतर पुन्हा एकदा प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं होतं। मात्र आता जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार धर्मेंद्र यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे। महेश, धर्मेंद्र यांच्या निधनाचं अधिकृत वृत्त आता आपण झी 24 तासवर पाहतोय। नक्कीच बॉलिवूडचा ही मॅन म्हणून ओळख असलेल्या सुपरस्टार हँडसम हक म्हणून ज्यांची ओळख होती अशा धर्मेंद्र यांचा 89व्या वर्षी अखेरचा श्वास त्यांनी घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना साधारणतः 12 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर त्या ठिकाणी व्हेंटिलेटरवर उपचार करण्यात येत होते। मात्र त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला। तेव्हापासूनच ते घरी उपचार घेत होते, पण अखेर त्यांची मृत्यूशी जी झुंज होती ती अपयशी ठरलेली आहे। त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतलेला आहे। तब्बल 6 दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्याने मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोक सागरात बुडालेला आहे। एकंदरीत पाहता सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा हा हिंदी चित्रपटसृष्टीत जातो काय, तिथल्या इंडस्ट्रीचा हिमॅन म्हणून तो नावारूपास येतो काय, अशी त्यांची ख्याती आहे, अशी त्यांची ओळख आहे। धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब मधील लुधियाना जिल्ह्यातील नरसाली या गावी झालेला होता। आपल्यापैकी अनेकांना ठाऊकच नसेल, पण त्यांचं खरं नाव हे केवल कृष्ण देओल असं आहे। पण त्यांनी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी म्हणून धर्मेंद्र हे नाव त्यांनी धारण केलेलं होतं। त्यांचा जन्म एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात झालेला होता। धर्मेंद्र यांचं वडिलोपार्जित गाव हे लुधियानातील पोकवाल तहसील मधील रायकोट जवळील डांगो हे आहे। धर्मेंद्र यांनी त्यांच्या सुरुवातीचं आयुष्य सहनेवाल गावात घालवलं होतं। लुधियानामधील लालटन कलान येथे सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं। त्यांचे वडील हे गावातीलच शाळेचे मुख्याध्यापक होते। महेश, मी आपल्याला थोडंसं थांबवते।